सगळं नीट चाललं होतं, पण एक गोष्ट बिघडली. असं कधी तुमच्यासोबत झालंय का? आज हेल्दी लाईफ रुटीन चॅलेंज डे 10. चला तर आजची माझी रुटीन शेअर करते तुम्हाला. सकाळी उठून फ्रेश झाले, वॉकला गेले. घरी येऊन बघते तर काय, यार माझा मोबाईल स्टँड 2 तुकड्यांमध्ये तुटलेला होता. हे जे गोल दिसतंय ना, तो रात्रीच निघालेला होता. मला वाटलं एवढं काही नाही, काम धकून जाईल. पण सकाळी नीट बघते तर बाही 2 तुकडे झालेले आणि कोइन्सिडन्स असा, की मी आधीच एक मोठा ट्रायपॉड ऑर्डर केलेला होता. पण आणखी काही ते पार्सल आलेलं नव्हतं. आता शूट कसं करायचं म्हणून माझा मूड खूपच खराब झाला. नंतर थोडं प्राणायाम वगैरे केलं, अंघोळ वगैरे करून देवपूजा झाली. भिजवलेले ड्रायफ्रूट खाल्ले, त्याबरोबर थोडा नाश्ता केला आणि मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागले. आज मस्त कढी भात चपाती बनवणार होते आणि घरचं दही खूपच छान लागलेलं होतं. हा कॉम्बिनेशन माझा फेव्हरेट आहे. तुम्ही पण माझ्यासारखं घरचं दही लावता का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि घरात दोघांनी मिळून काम केली. घरातलं मनी प्लांट काही नीटनेटकं दिसत नव्हतं. म्हणून म्हणलं थोडं लाकडाचा सपोर्ट देऊन त्याला नीटनेटकं करावं. त्यासाठी दोघेही कामाला लागलो. पण एखादं चांगलं काम करायला जावा आणि त्यात काही गडबड होणार नाही, असं कधी होईल का? आमची यांनी कुंडी फोडली. पण काय करणार? झालं ते झालं. तसंच आम्ही सगळं सेट केलं. त्यानंतर आज माझी बहीण थोड्या वेळासाठी घरी आली होती. खूप गप्पा झाल्या, मध्ये निघून गेली आणि त्यानंतर एकदम अचंबित करणारी गोष्ट झाली. सकाळी मोबाईल स्टँड तुटला तेव्हा मी न्यू ट्रायपॉडची डिलिव्हरी डेट चेक केली होती. ती वेगळी दाखवत होती, पण अचानक तो आजच आला. ते बघून मी एवढी खुश झाले ना, सकाळपासून जो मूड खराब होता, तो सगळा विसरले मी. पार्सल आलं तरी मनात थोडी भीती होती. मीन्स चांगलं निघालं पाहिजे, नाहीतर परत रिप्लेस, पुन्हा येणं, त्यात वेळ जातो आणि मला ते नको होतं. कारण आधीच एक स्टँड तुटलेला होता आणि हा पण नसेल तर मी शूट कसं करणार? चला तर अनपॅकिंग बघा. पॅकिंग खूप चांगली आहे. ही आहे एल-ई-डी रिंग लाईट आणि हा आहे ट्रायपॉड. भाई खरंच सांगते, फक्त 500 मध्ये माझ्या बजेटनुसार याची क्वालिटी बेस्ट आहे आणि यात 3 प्रकारच्या लाईट सुद्धा आहे. व्हाईट, वार्म अँड येलो. ते कंट्रोलसाठी त्याला छोटं रिमोट पण आहे. हे एवढं छान आलं ना, माझा सगळा खराब मूड जो झाला होता ते सगळं विसरून मी खूप हॅपी होते. त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि बाकी सगळी सेम रुटीन. झोपण्यापूर्वी श्री भगवद्गीता वाचली. आज भगवद्गीतेतून हे शिकायला मिळालं, की भगवान स्वतः आपल्या जवळ असले तरीही संकट, गोंधळ, भीती येऊ शकते. पण अशा वेळी मनाने पळ काढण्याऐवजी कर्तव्यावर ठाम राहणं आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारणं हेच खरे धैर्य आहे. भगवान मदत करतात, पण आपल्याला स्वतः उभं राहून कर्म करावंच लागतात. तर असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.